अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही गेली 84 वर्षे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि हितासाठी झटणारी संघटना आहे। या संघटनेच्या माध्यमातून सध्या SM देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर डिजिटल मीडिया या नव्या माध्यमाच्या कार्यात येणारे अडथळे, पत्रकारांना असणारी कायद्याबाबतची माहिती करून देणे आणि त्यांना या डिजिटल माध्यमात सक्षम बनवणे यासाठी डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून सध्या मोठ्या प्रमाणावर कार्य सुरू आहे। परिषदेचे अध्यक्ष श्री अनिल वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पिंपरी चिंचवडमध्ये एक मोठी कार्यशाळा झाली। त्यानंतर आता राज्यभर पत्रकारांचे प्रशिक्षण आणि कार्यशाळा सुरू आहे। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांना घेऊन ही कार्यशाळा सुरू असून सांगलीमधली आजची कार्यशाळा अत्यंत यशस्वी होऊन पत्रकारांना कायद्याबाबत जागृती आणि माहिती देण्याचे काम या कार्यशाळेतून झाले आहे। यापुढे पत्रकारांचे आरोग्य शिबिर, पत्रकारांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणि पत्रकारांना शिष्यवृत्ती, राज्यभरात असणाऱ्या वेगवेगळ्या योजना यांचा लाभ मिळावा, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ते उतरावेत आणि त्याचबरोबरीने आपले व्यावसायिक यशही मिळवावे हा हेतू ठेवून मराठी पत्रकार परिषदेने हा प्रयत्न सुरू केला असून या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद लाभतो आहे। हे आता आजच्या कार्यशाळेतून दिसलेलं आहे। आज मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने डिजिटल मीडिया परिषद ही नव्याने सुरू करण्यात आलेली आहे। त्याची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा ही पुण्यामध्ये झाली। जवळपास 1000च्या वर यूट्यूब चॅनलचे संपादक व पत्रकार या कार्यशाळेस उपस्थित होते आणि तदनंतर सांगलीमध्ये शिवराज काटकर सरांच्या मार्गदर्शनाखाली एक छानपैकी कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आली। अत्यंत सुंदर नियोजन आणि उत्स्फूर्त प्रतिसाद असा यूट्यूब चॅनलचे सगळे संपादक पत्रकार बांधवांचा राहिला आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून निश्चितच महाराष्ट्र राज्यभर SM देशमुख सरांच्या नेतृत्वाखाली आपण डिजिटल मीडिया परिषदेचं काम करणार आहोत, त्यात काय तीळ मात्र शंका नाही। नमस्कार, ते डॉक्टर शिवाजी जाधव, शिवाजी विद्यापीठाचा पद्मश्री डॉक्टर गगोळ जाधव पत्रकारिता अध्यासन आणि डिजिटल मीडिया पत्रकार परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं आज सांगली येथे डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांसाठी एक दिवसाची कार्यशाळा झाली। या कार्यशाळेमध्ये कायदा आणि डिजिटल माध्यमे हा मध्यवर्ती विषय होता। डिजिटल माध्यमांसाठी गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने नवनवे कायदे येत आहेत। केंद्र सरकार सातत्याने नवे रूल्स या माध्यमांसाठी आणत आहे। या कायद्यांची माहिती व्हावी, तसेच डिजिटल माध्यमामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना कायदेशीर दृष्टिकोनातून साक्षर करावे या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित केली होती। या कार्यशाळेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला। सांगली जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातून जवळपास 125 सहभागी पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले। डिजिटल माध्यमाचा प्रभाव पाहता प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या कार्यशाळा आयोजित होणं आवश्यक आहे। नुसता कायदाच नाही तर तंत्रज्ञान, कंटेंट, आशयामधल्या विविधता या सर्व बाबतीमध्ये पत्रकारांचं प्रशिक्षण होणं अत्यंत आवश्यक आहे। या कार्यशाळेबद्दल मी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो। नमस्ते, मैं कुलदीप सिंह भाटिया, सांगली देश स्वराज्य माझा न्यूज का यूट्यूबर हूँ और आज यहाँ पर मीडिया परिषद भरी और मीडिया परिषद में शिवाजी यूनिवर्सिटी के बहुत ही तज्ञ और अच्छे शिवाजीराव पाटिल और भी शिक्षक लोग आके इन्होंने यूट्यूब कैसा चलाना है, यूट्यूब के अंदर इन्फॉर्मेशन कैसे लेनी चाहिए, नए नए टेक्निकल्स कैसे लेने चाहिए और दूसरों के प्रति सही ढंग से और सच्ची बातमी कैसे देना, समाचार देना चाहिए, ये सही ढंग से आज हमारे को लगभग 200 तो 250 लोग जो सांगली जिले के पत्रकार थे वो सब यहाँ पर आए हुए थे। बहुत तज्ञ और अच्छे पत्रकार के माध्यम से आज गेट टुगेदर हुआ। यहाँ पर जितना भी इस कायदे के अनुसार कैसा चलना चाहिए, किसी की बदनामी कैसे नहीं होनी चाहिए, सच्ची और सटीक खबर कैसी जनता तक पहुंचाना चाहिए, ये बात आज यहाँ मीडिया परिषद में ली। हमारे शिवराज काटकर जी जो महाराष्ट्र के अध्यक्ष हैं और भी श्री
वाघमारे साहब और भी ऐसे वरिष्ठ लोगों ने यहाँ पर बहुत ही अच्छा मार्गदर्शन किया। देखो, यूट्यूब, समाचार, बातमी, ये दुनिया की क्षण क्षण की खबर घर घर तक पहुंचाने का काम पत्रकार करते हैं। पत्रकार एक ऐसा आईना है जो दुनिया को सच्चाई दिखा सकता है। ये दुनिया का हम चौथा कलम कहते हैं, लेकिन आज ये दूसरा नंबर पे आने वाला है, ऐसे मेरे को लगता है। और बहुत ही अच्छा तरीके से यहाँ पे भोजन का और जितने भी सत्कार, महिला भी आई थी और जितने भी ज्येष्ठ पत्रकार थे, यंग पत्रकार थे, नए नए यूट्यूबर थे, विद्यार्थी थे, उनका बहुत ही मनोरंजन और दिल से उन्होंने बहुत अच्छा कार्य किया। ऐसे मैं समझता हूँ महाराष्ट्र में सब जगह ऐसे कार्यक्रम यहाँ होने चाहिए, और जितना अच्छे कार्यक्रम होंगे इतना हमारा पत्रकारिता समाचार आगे बढ़ेगा। दुनिया को और सबको एक प्रकार की इंफॉर्मेशन मिलेगी, ऐसा मुझे लगता है। नमस्कार, मी अवधूत कदम, चित्रपट आणि मालिका दिग्दर्शक। आज नुकतंच सांगलीमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं डिजिटल मीडिया परिषद यांच्या वतीनं एक दिवसीय डिजिटल मीडिया म्हणजे डिजिटल पत्रकारितेवरती एक खूप सुंदर असं कार्यशाळा घेण्यात आली। म्हणजे अपेक्षित नव्हता एवढा मोठा प्रतिसाद त्या कार्यशाळेला मिळाला। साधारण मला वाटतं 200हून अधिक डिजिटल मीडियामधल्या लोकांनी, म्हणजे डिजिटल पत्रकारिता करणारे संपादक किंवा तांत्रिक गोष्टी सांभाळणारे पत्रकार वगैरे, या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकानं ते सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत व्यवस्थित प्रत्येक गोष्ट ऐकली, समजून घेतली। प्रश्नोत्तराचा कार्यक्रम खूप छान झाला। आणि शिवाजी विद्यापीठातून जे जाधव सर आले होते किंवा बणे सर आले होते, त्यांनी एवढ्या डीपली सगळं मार्गदर्शन केलं की म्हणजे की डिजिटल माध्यमातून तुम्ही जर चुका केल्या तर त्याच्याबद्दल काय गुन्हे असतात, काय तुम्हाला शिक्षा होऊ शकते, काय त्याच्याबद्दल काय फायदा होऊ शकतो, म्हणजे त्याच्या प्लस आणि मायनस या दोन्ही बाजू त्यांनी एकदम उत्तम पद्धतीनं सांगितल्या। आणि त्या अशा पद्धतीने सांगितलं की लोकांना समजतील, आपल्या डिजिटल माध्यमातल्या येऊ घातलेल्या मुलांना आणि जे आता प्रस्थापित आहेत डिजिटल माध्यमांमध्ये, त्या सगळ्यांना त्या गोष्टी अगदी व्यवस्थित समजतील अशा पद्धतीनं त्या आपल्यासमोर मांडल्या। आणि त्याचा परिणाम आज आपल्याला दिसतोय की 200 ते 250 विद्यार्थी, म्हणजे आता विद्यार्थी म्हणू शकतो आपण, या कार्यशाळेत आलेले ना, तर ते समाधानी होऊन या ठिकाणाहून गेलेले आहे। त्याचबरोबर या आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक कार्यशाळेतील सहभागी लोकांना शिवाजी विद्यापीठाचं प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे, जेणेकरून त्याचा त्यांना उपयोग व्हावा। आणि याचवेळी एक डिजिटल मीडिया परिषदेतर्फे सांगली जिल्ह्याची एक छान अशी कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली, ज्यामध्ये कुलदीप देवकुळे असतील किंवा तानाजी जाधव असतील, जे प्रदेश ह्याच्यात गेलेले आहेत। तर अशा सगळ्यांनी खूप उत्तम पद्धतीनं सांगलीमध्ये एक डिजिटल क्रांती म्हणू शकतो याला आपण, ही करायला सुरुवात केलेली आहे। आणि माझ्या वतीनं मी या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगलीच गाव डिजिटल दुनियेत एक उंचीवरती जावं याच शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। नमस्कार, मी संतोष शिंदे, मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेचा राज्य कार्याध्यक्ष। नुकतीच माझी कार्याध्यक्षपदी निवड झाली। आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये, म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यशाळा घ्या असं आव्हान केलं होतं। यानुसार आज सांगली जिल्ह्यामध्ये ही कार्यशाळा झाली। आमचे ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकार संघटनेचे राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी शिवराज काटकर सर यांच्या या मार्गदर्शनाखाली सर्व डिजिटलची मीडिया ही सांगलीतली जी आहे ती काम करते आणि त्यांनी उत्कृष्टरित्या ही या कार्यक्रमाचं नियोजन केलं। आणि शिवाजी युनिव्हर्सिटीचे जे काही प्राध्यापक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही एक कार्यशाळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडली। त्याला किमान 200हून अधिक पत्रकार इथं उपस्थित होते। अशा योग्य पद्धतीनं कायद्याचं ज्ञान देण्यासाठीची आयोजित केलेली कार्यशाळा आज खऱ्या अर्थानं मार्गदर्शक ठरली आहे। त्यामुळं आमच्यासारख्या पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना कायदा काय असतो, कशा पद्धतीनं बातमी करावी, बातमीमधले जे काही चुका आहेत, कशा पद्धतीनं आपण चूक केल्यानंतर आपल्याला शासन होऊ शकतं, कायदा कसा असतो, कायद्यानं आपल्याला किती बंधनं घातलेली आहेत, अशा अनेक गोष्टी ह्या उजेडात आणण्याचं काम आजच्या कार्यशाळेतून केलेलं आहे। आणि अशा पद्धतीनंच मार्गदर्शन यापुढं
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक डिजिटल काम करणाऱ्या पत्रकारांसाठी आम्ही करणार आहोत आणि अशाची सुरुवात आज सांगली जिल्ह्यातून झाली आहे.